तर काहीच हे बघा आवाज आला का काहीच आवाज आला काय स्टुडंटच्या आतनं आला काय आवाज तर काय आता गोल बसला आणि आता गाडी लावायला जागाच नाही गाडी तर काय आता मी फायनली खाली पण फ्लोर आहे वरती पण फ्लोर आहे खाली आपल्या खाली आणि काय फ्लोर आणि ह्याच्या खाली एक फ्लोर आहे तर आता दाखवू शकत नाही काय नाही आला कंटाळा चला रंकाळा अर्धा घंटा चला रंकाळा कारण जवळच आहे हो हे बघा व्ह्यू बघा जय शिवराय मित्रांनो तर आता आपण चाललोय कोल्हापूरमध्ये आज आम्ही तर आता आपण चाललोय मी पण हॉस्टेलला चालला आज आणि आता याला साहित्य पाहिजे थोडं हॉस्टेलसाठी खायला ते तर आता आम्ही चाललोय साहित्य घ्यायला आणि आज शेवटचा दिवस आहे कोल्हापूरमधला कारण आता आम्ही पण चाललोय गावे इथून 50 किलोमीटर आहे गारगोटीला जायचं आज तर मी पण आज दुपारी जाणार आहे मी पण हॉस्टेलला दुपारी जाणार आहे आणि आत्ता वाजल्यात 5 वाजता जाईन आम्ही तर गाईज आमचं कॉलेज आता सुरू झाले 10 तारीख आहे आज आणि 15 तारखेपासून आपण जायचं कारण 15 तारखेला बरोबर सोमवार येते तर गाईज 15 तारखेला आपण जायचं कॉलेजला आधीमध्ये काय उभवायचं नाही कॉलेजला तर गाईज एवढा दिवस आता काय परत लवकर येणार नाही असं काय असते आता तू असं हे वागायलायस काय प्रोफेशनल वागायलायस काय कारण मागच्या ब्लॉगमध्ये बालिश आता प्रोफेशनल असं करणार आता तर काय जाऊया आता खरेदी करूया राजारामपुरीत आता आले तर आता शॉपिंग वगैरे सगळ्या हॉस्टेल झाल्या आता इथं रंकाळची ते एक बाग आहे तिथं आले आणि आता शॉपिंग म्हणजे काय डिजिटल पॅड तेवढं घेतलं आणि जरा सामनाचं बॉक्स नसते काय ते आंघोळीला तेवढं ते घेतलं आता थोडं काय जास्त गेलं नाही एक मित्र येणार आहे अक्कलगडवरनं त्याला आणा जायचा आहे मित्राचा एक फोन येणार आहे तोपर्यंत इथं बसूया म्हटलं जरा थंड हवा घेऊया मग नंतर मित्र आल्यावर हॉस्टेलला जाणार मी पण जाणार गारगोटीला आता काही लवकर येणार नाही मी पण नाही लवकर आणि आता जायचं गार्डनमध्ये लई दिवसांनी या गार्डनमध्ये आले आणि आम्ही फक्त यायचं इथं फोटो काढायला इथं फोटो काढायला ते पण शाळेत असताना म्हणजे क्लासमध्ये असतं बारका 10वीत असताना 10वीत असताना काय लई बारका बी नाही तेवढंच नाही तर इथं काय आहे तसंच आहे काय बदल झालं नाही पुढचं दाखवू ना जरा तर गाईज आता इथं आले बागेत आणि लई म्हणजे सगळे शांत आहे कोणच नाही बागेत म्हणजे बऱ्यापैकी आहेत माणसं सगळे तर सकाळी जर आलो कोणी इथं तर त्यावेळी लई गर्दी असते म्हणजे सगळे वॉकिंगला ते येतात एक्सरसाईजला ते आणि सगळे एक्सरसाईजसाठी पण आहे इकडं हे बघा एक्सरसाईजसाठी पण आहे तर काय आता आपण जाऊया रंकाळ्याच्या इथं रंकाळा इथनं काय जवळच आहे म्हणजे रंकाळ्या इथं चालले तिथं बाजूला गार्डन आहे 5 ते 6च्या ब्लॉकच्या वर नुसतं रंकाळ्याचे ब्लॉक पडले असतील कारण आम्ही रंकाळ्यावर जास्त काय नाही आला कंटाळा चला रंकाळा अर्धा घंटा चला रंकाळा कारण जवळच आहे हो हे बघा व्ह्यू बघा हा बोल इकडं तू का चालू तर आता एका स्पॉट राहिली इथे दोन्ही साईडला पाणी आहे इकडे साईडला जास्त पाणी आहे वगैरे आणि इथं थोडंसं म्हणजे इथं शेवाळलेलं वगैरे आहे तर बघताय आणि इकडच्या साईडला म्हटलं तर तुम्हाला दाखवतो इकडे बघा खाली बघा आत्ताच तिने गाळा टाकलाय किती गावले मासे एक कुठला गावला आहे चिलापी काय जेवण काय मेला आपण करूया फिशिंग दानेश भाई मिस्यू भाई दानेश भाई मिस्यू आम्ही दोघं जायचो फिशिंग वगैरे एक पण मासा आम्हाला सापडायला नाही किती आम्ही तास फिशिंग केली माहिती आहे 7 तास तरी आम्ही फिशिंग केली तरी पण आम्हाला एक सुद्धा मासा गावाला नाही त्याने टाकला एक गाळा बघूया यांना लागते हे काय वेलकम बॅक टू माय चॅनल ना वेलकम बॅक टू अथर्व माडेकर चॅनल आता तुम्ही याचे ब्लॉग्स बघतच आहात तर तुम्ही बघू शकता अजून तिकडे फिशिंग चालू आहे आता तिकडच्या साईडला फिशिंग चालू आहे असं बघा कसं थांब की आता मासा गावला एक हे बघा
आता आमच्या समोर एक मासा निघाला, आम्ही आलो म्हणून. इकडे पण भरपूर मासे आहेत. हं. हो हो, तो आता व्हेजिटेरियन आहेस. तर काहीच आता माझ्या मित्राची वाट बघाली, कारण काय इथून आम्ही दोघंच हॉस्टेलला जाणार आहे. आणि मग आता तो आला की घरी आवरून वगैरे ते थोडं शॉपिंग वगैरे करून हा गारगोटीला जाणार. मग त्याच्यानंतर ना पुढचं कसं काय होणार. आणि मी हॉस्टेलला जाणार. गारगोटी जाणार आहेस तू? आता हा गारगोटी जाणार आहे. तर काय आता मी फायनली टाकशील. तर खूप वेळ वाट बघितल्यानंतर मित्र आता स्टँडवर पोचला आहे आमच्या इथं. तर आता तो फोन केला आहे की तुम्ही या, एक 10-15 किलोमीटर राहिले. आता तो येईलच थोड्या वेळ तिथं. तो पण आता आम्ही इथं आता जाणार सायबरला. आणि सायबरला तिथं आहे सायबरला म्हणजे सीबीएस स्टँडला. हां, आणि ते मागच्या ब्लॉग आणि एकदा पेणार आहे गुडदूत. यायला आवडते. तर आता पण जाऊया. 5 वाजले तिथे, 5:15 वाजले. लय वेळ झाला. तर आता बाहेर पडू आपण. 15 मिनिटात मला गारगोटीला पण जायचं इथनं काय 1 तासाभरात पोचतोय मी. आणि पण तासाभरात पोचतो. 40 किलोमीटर आहे कुठं तर. आणि माझं पण 50 किलोमीटर आहे. तर आता जाऊया गाईस, पहिला त्याला घेऊया, उचलूया आणि जायचं आपण डायरेक्ट गावको. तर गाईज आता आला याच्या मित्राचा फोन. आता आम्ही चाललोय CBSला न्यायला त्याला. आणि गाईज पोपट बघा आमच्या पुढं जायला एकालाच बांधून ठेवला आहे. पुन्हा जरी घराचं साहित्य ट्रान्सफर झालं, एक पोपट ठेवला, एकच पोपट आहे. ओरडा लागला. बाय बाय पोपट. बाय बाय. तर काय आता आम्ही चाललोय मॅच बघायला. तिथं अजून 10-15 किलोमीटर राहिला आहे अजून आहे लांब. तर आता पहिला आपण आज मॅच बघूया. आणि आज मॅच PTMची आहे. आणि अपोजिट साईडला कोण आहे काय मला माहीत नाही, कारण टाइम टेबल माझं 8 तारखेपर्यंत होतं माझ्याकडे. या पुढचं टाइम टेबलच नाही माझ्याकडे. तर आता आपण जाऊया मॅच बघायला. आणि ट्रॅफिक बघा, आता गाड्या अशा रस्त्यानेच लागल्यात. आता आम्ही पोचलोय. PTMची आहे, ती पण फेमस तालीम आहे PTM. आणि समोरच्या आता कुठली तालीम आहे काय माहीत नाही. आता मला गर्दी दाखवतो, तुम्ही गर्दी चेकआउट करा. गाईज हे बघा, पूर्ण आता रस्त्यावर गाड्या लावल्या सगळ्यांनी. तिकडं आता मॅच सुरू आहे. पूर्ण रोडवर लावल्या बघ. तर काय हे बघा, पूर्ण अशी ही रोड आहे मेन, आणि त्याच्यावर पूर्ण गाड्या लावल्या. हे बघा, रोडवर लावल्या डायरेक्ट गाड्या. तर काय हे बघा, आवाज आला काय गाईज? आवाज आला काय स्टेडियमच्या आतनं? आला काय आवाज? तर काय आता गोल बसला आणि आता गाडी लावायला जागाच नाही. PTM आणि कुठली तरी आम्हाला जाऊ वाटा लागली. जाऊया गाडी आता आम्ही इथंच लावल्या. गाड्या अशा रस्त्यावरच लावल्या, कारण जागाच नाही पूर्ण कुठं, सगळीकडे भरली गाडी. गाडी आता मॅच जरा संपत आल्या. आता आज पण आम्हाला वेळ झाला, काय आमच्या नशिबातच नाही मॅच बघायची. तर काय पहिला गाडी लाव्या, अजून 15 मिनटं राहिल्या मॅचला. पहिला गाडी बाजूला लाव्या, कारण गर्दी झाली की नाही गाडी मध्येच थांबणार आपली. इथंच लाव की गाडी. तर काय अर्धी मी सगळे आता पब्लिक गेले खाली, कारण वेळ झाला आहे. आणि तुम्हाला दाखवतो पोरं कशी जाम बसल्यात. आणि वेताळ आणि PTM आहे. आणि वेताळाचा 2 स्कोर झाला आहे. काश्मीरमध्ये गाडी घे. गाईज आता गोल सेव्ह केल्या. काश्मीरमध्ये गाडी घे. पिंकवाली वेताळ आहे आणि येल्लोवाली PTM आहे. बोल कुठं आहे? खाली पण फ्लोर आहे, वरती पण फ्लोर आहे. खाली आपला खाली आणि एक आहे फ्लोर. आपल्या ग्रुपला आणि ह्याच्या खाली एक फ्लोर आहे. तर तो आता दाखवू शकत नाही, कारण उभारल्यावर मागची माणसं ओरडतात. काहीच ग्राउंडच्या बाहेर गेला. गाईज आता सगळं मोकळं व्हायला लागले, गर्दी होती. आणि खाली पण आता तुम्हाला दाखवतो, इथलं दिसत असतं खाली पण सगळं फ्लोर आहे.
काहीच गर्दी बघा आणि आम्ही लवकर बाहेर पडलोय कारण जरा अजून आत गर्दी आहे मॅच सपायची अजून कारण जर वेळानंतर बाहेर पडलो तरी पूर्ण फुल होते आणि गाडी काढायला जागाच नसत्या पूर्ण भरले तर काही तिथं आता मित्र येऊन थांबला आहे का तर जाऊया आपण आणि PTM जिंकली मी मग अशी म्हणलो वेताळा जिंकली तर PTM जिंकल्या काहीच 2-0 तर हे बघा स्टेडियम तर आता आपण जाऊया बरोबर सीबीएसवर तिथं आला मित्र आणि जायचं गारगुडीला आणि येळगुडून प्यायचा बाबा तर काय आता शुभंकरचा मित्र आला आणि त्याला घेतले उचलले आणि आता ड्रायफ्रुट्स घ्यायला आले चाललं तर आता उद्या हॉस्टेलला जाणार आजचं कॅन्सल झालं जायचं कारण आता वेळ झाला आहे जायचं त्यामुळे आता उद्या चाललं ते तर काय आता आमचं सगळं घेऊन ते झाले आता मामा मला चालला आहे सोडायला संभाजीनगरला आणि आता आम्ही चाललो आहे गारगुटीला आता लेच वेळ झाला 5 वाजता आम्ही जाणार होतो गारगुटीला तर काय जाऊ शकलो नाही कारण तिथं त्यांचं साहित्य त्यांनी घ्यायचं होतं ड्रायफ्रुट्स त्यांनी घ्यायचं होतं त्याच्या मित्राला त्यामुळं लेच वेळ झाला तर आता चाललो आहे आता बघा किती वेळात पोचते आम्ही आता बस लगेच भेटली तर 1 तास 1.25 तासात पोचली गारगुटीला काय लिहिलं नाही 50 किलोमीटर आहे तर जा तिकडनं पण गावाकडनं पण फोन यायला लागला आणि मामा आणि परत मी येणार आहे शनिवारी कारण आणि परत मी येणार आहे शनिवारी कारण ते आंबील ते नाही रेणुका मंदिर वड्यावरची जत्रा आहे तर त्यासाठी शनिवारी मी येणार आहे दुपारी तर काही आता जाऊया आपण पहिला संभाजीनगरला बस किती वाजता आहे बघा आता 7 वाजून गेले 7:15 वाजल्यात 7:30ची बस पाहिजे नाही तर मग काय 8 वाजता बस असणार बघा आता किती वाजता आहे बस तर आता मला इथं गेल्यावर भेटणार तर गाईज आता मी पोचले गावाकडच्या घरी आणि आता इथे झोपल्या कारण झाल्या रात्री कारण मी मगाशी ब्लॉग सुरू केला नाही 9:45 वाजताच मी पोचलो आणि आत्ता वाजलेत 11:15 वाजले आलेत आता तर काय आता जेवून ते नाही झोपले पूर्ण पॅक झोपल्या कारण थंडीला आहे इकडे गावाकडं तर त्यामुळे काही सगळं पॅक करून झोपले सगळेजण आणि टोपे बिपे घालून सगळेजण झोपल्यात तर काय आज फुटबॉलची मॅच होती मी काय तुम्हाला जास्त दाखवू शकलो नाही कारण गर्दी पण जास्त होती आणि शूटिंग पण करू शकलो नाही कारण शूटिंग केलं तर मागचे म्हणायचे खाली बस इकडे जर तिकडे तरी त्यामुळे जास्त काय शूटिंग केलं नाही मी आजच्या ब्लॉगमध्ये फुटबॉलचं तर काय त्याच्यासाठी फक्त एवढंच तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय गाईज